नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकता. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. त्यामुळे तुम्ही लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत सेचा वापर, उपयोग आणि अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य, म्हणजे सेशी निगडीत, सेशी कनेक्टेड अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं बघा, सेचा वापर आणि उपयोग केव्हा केला जातो, तर सेचा मराठीत अर्थ काय होतो बघा. म्हणा, बोलणे, उच्चारणे, मत व्यक्त करणे असा त्याचा मराठीत अर्थ होतो आणि त्या अर्थाप्रमाणेच त्याचा वापर इंग्रजीमध्ये केला जातो सेचा, मराठी वाक्यामध्ये आणि इंग्रजी वाक्यामध्ये. बघूया आता वाक्य, त्याच्यानंतर आपल्याला कळेल. सेची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. सेची अत्यंत महत्त्वाची सर्वसमावेशक वाक्य. पहिलं वाक्य बघा, स्पष्टपणे बोला किंवा सांगा. स्पष्टपणे बोला किंवा सांगा. वाक्य ना, से इट क्लिअरली. से इट क्लिअरली. से म्हणजे बोलणे किंवा सांगणे आणि क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे. वाक्य आलेलं आहे से इट क्लिअरली. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आता आम्ही ते म्हणत नाही. आता आम्ही ते म्हणत नाही. वाक्य ना, वी डोंट से दॅट एनीमोर. वी डोंट से दॅट एनीमोर. एनीमोर म्हणजे काहीही, म्हणजे आम्ही म्हणत नाही, काहीही म्हणत नाही म्हणून एनीमोर आलेलं आहे. वी डोंट से. आता डोंट कशाला वापरलेलं आहे, कारण साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, पण भूतकाळ त्याच्यामध्ये निगेटिव्ह असल्यामुळे नाही आहे निगेटिव्ह म्हणून ते डोंट झालेलं आहे. म्हणून वी डोंट से दॅट एनी मोर. अजून काही आपण काय, आता आम्ही ते म्हणत नाही असं आहे ते. आता आम्ही. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, तू असं का बोललास. तू असं का बोललास किंवा तू असं का म्हणालास. क्वेश्चन्स मार्क. म्हणालास म्हणजे भूतकाळ आहे. भूतकाळ असल्यामुळे काय वापरलेलं आहे, डीड वापरलेलं आहे बघा. आणि का आहे, कासाठी WH टाईप वर्ड्स का आहे म्हणून त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये काय वापरलं जातं, तर व्हाय वापरलं जातं, म्हणून व्हाय आलेलं आहे. व्हाय डिड यू से दॅट. व्हाय डिड यू से दॅट. यू आलेलं आहे तूसाठी. से म्हणजे बोलणे आणि दॅट म्हणजे असं, म्हणजे वाक्य आलेलं आहे व्हाय डिड यू से दॅट अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, तू काही चुकीचं बोलला नाहीस. तू काही चुकीचं बोलला नाहीस. वाक्य आहे ना, यू डिडंट से एनिथिंग रॉंग. यू डिडंट से एनिथिंग रॉंग. हे पण भूतकाळचं वाक्य असल्यामुळे डिडंट यूज केलेलं आहे, डिड नॉट, कारण नाही आहे म्हणून. से एनिथिंग आणि नंतर रॉंग. रॉंग म्हणजे चुकीचं, एनिथिंग म्हणजे काही असं आहे ते, म्हणजे यू डिडंट से एनिथिंग रॉंग असं आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य, त्याची चूक होती असं म्हणण्याची किंवा बोलण्याची हिंमत करू नकोस. त्याची चूक होती असं म्हणण्याची किंवा बोलण्याची हिंमत करू नकोस. आता हिंमत करू नकोस म्हणजे डेअर टू वापर, डेअर वापरलं जातं. वाक्य बघा, डोंट डेअर टू से इट वॉज हिज फॉल्ट. डोंट डेअर टू से इट वॉज हिज फॉल्ट. हिज फॉल्ट म्हणजे त्याची चूक, त्याची चूकसाठी हिज फॉल्ट. आता तिची चूक असती तर हर फॉल्ट आले असतं. लक्षात घ्या, तिची चूक असती तर हर फॉल्ट आले असतं. इथं त्याची चूक आहे. त्याची चूक म्हणजे पुरुषवाचक आहे, बरोबर, मेल आहे, म्हणून ही झालेलं आहे. आणि तिची असेल तर ती स्त्रीवाचक, म्हणजे काय आलं असतं, हर फॉल्ट आलं असतं. हे लक्षात घ्या. अशी वाक्य आपण काय करायला पाहिजे, तयार करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, एक्स्ट्रा आपल्याला ती वाक्य सुचतात आणि आपण ती केव्हा पण बोलू शकतो. त्याच्यामुळे त्याचं ही टेक्निक लक्षात ठेवा, वाक्य कशी बनवायची ते. वाक्य बघा,
डोंट डेअर टू से इट वॉज हिज फॉल्ट, म्हणजे त्याची चूक होती असं म्हणण्याची किंवा बोलण्याची हिंमत करू नकोस असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य. अजून काही बोलायचं नव्हतं. अजून काही बोलायचं नव्हतं. वाक्य आहे ना, देअर वॉज नथिंग मोर टू से. देअर वॉज नथिंग मोर टू से. नथिंग म्हणजे काही अँड मोर टू से म्हणजे अजून काही असं आहे ते. देअर वॉज नथिंग मोर टू से. बोलणे म्हणजे से आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं. मी म्हणेन की ती आनंदी होती. मी म्हणेन की ती आनंदी होती. वाक्य आहे ना, आय वूड से शी वॉज हॅप्पी. आय वूड से शी वॉज हॅप्पी. वाक्य बघा, वाक्य आलेलं आहे बघा ते. मी म्हणेन की ती आनंदी होती, म्हणजे आनंदी होती म्हणजे शी वॉज हॅप्पी असं आलेलं आहे. से म्हणजे म्हणणे. त्याच्यानंतर 8वं वाक्य. हे बोलणं मूर्खपणाचं होतं का? हे बोलणं मूर्खपणाचं होतं का? वाक्य ना, वॉज इट अ फुलिश थिंग्स टू से. वॉज इट अ फुलिश थिंग्स टू से अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. होतं का? होतं का म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे आणि इट करता घेतलेला आहे. इट करता घेतलेला आहे. पण कसं आहे लक्षात घ्या, हे वाक्य कसं आहे प्रश्नार्थक आहे. त्याच्यामुळे काय आलेलं आहे, वॉज पहिल्यांदा आलेलं आहे, त्याच्यानंतर करता आलेला आहे इट, आणि त्याच्यानंतर अ फुलिश थिंग्स आलेलं आहे आणि टू से असं आलेलं आहे अँड लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 9वं वाक्य. मी सांगतो तसं तू करशील. मी सांगतो तसं तू करशील. वाक्य ना, यू विल डू हॅज आय से. यू विल डू हॅज आय से म्हणजे मी आय विल डू. यू विल डू. हाय नॉट यू विल डू म्हणजे तू करशील म्हणून आलेलं आहे. यू विल डू आणि मी सांगतो तसं म्हणून हॅज आय से असं आलेलं आहे. वाक्य बघा, दुसरं आहे तू करशील ते पहिल्यांदा आलेलं आहे इंग्रजीमध्ये यू विल डू, आणि मी सांगतो तसं आलेलं आहे ते दुसऱ्यांदा इंग्रजीमध्ये आलेलं आहे हॅज आय से म्हणून आलेलं आहे. हे लक्षात घ्या, यू विल डू हॅज आय से असं. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं. फक्त एकदा हो म्हणायचं आहे. फक्त एकदा हो म्हणायचं आहे. वाक्य आहे ना, ओन्ली हॅव टू से यस वन्स. ओन्ली हॅव टू से यस वन्स. वन्स म्हणजे एकदा, यस म्हणजे हो, से म्हणजे म्हणणे आणि ओन्ली म्हणजे फक्त असं आहे. ओन्ली हॅव टू से यस वन्स असं आलेलं आहे अँड फुल स्टॉप. त्याच्यानंतर 11वं. मुलगी काय म्हणते. मुलगी काय म्हणते. वाक्य ना, व्हॉट डज द गर्ल से. व्हॉट डज द गर्ल से अँड क्वेश्चन्स मार्क. म्हणते, तथा ती साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळ डू डज यूज केलं जातं. आता ती काय आहे, मुलगी आहे, सिंग्युलर आहे, एक वचन आहे, त्याच्यामुळे डज वापरले जातं. ही शी इट डज वापरलं जातं, हे लक्षात घ्या, म्हणून डज वापरलेलं आहे. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू, हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे सिंग्युलर असेल तर डज वापरलं जातं. जर प्ल्युरल्स असेल, अनेक वचन असेल तर त्यावेळी डू वापरलं जातं. वाक्य बघा, व्हॉट डज द गर्ल से. व्हॉट डज द गर्ल सेल अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. WH टाईप क्वेश्चन्स असल्यामुळे WH टाईप वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आलेला आहे, त्याच्यानंतर कर्ता आलेला आहे, त्याच्यानंतर क्रियापद आलेलं आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. जो काही रिमेनिंग पार्ट्स असेल तो क्रियापद नंतर येतो, पण इथे वाक्यात नाही आहे, त्याच्यामुळे तो घेतलेला नाही आहे, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे प्रश्नार्थक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये. त्याच्यामुळे आम्ही आता काय घेत आहोत, फास्ट वाक्य घेत आहोत, ते परत रिपीट करत नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे या, तर तुमच्या लक्षात येईल. डायरेक्टली इथे येऊन तुम्ही म्हणणार मला कळेल तर असं होणार नाही. कारण कसं आहे, सगळी जी वाक्य दिलेली आहे, आम्ही A to Z व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्यामध्ये इम्पॉर्टन्स जे काही थिंग्स आहेत, जे काही टॉपिक्स आहेत, ते थरली आम्ही व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तिथे जाऊन ते टॉपिक बघा आणि त्याच्यानंतर वाक्य करायला घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता 12वं वाक्य. बराच वेळ ती एकही शब्द बोलली नाही. बराच वेळ ती एकही शब्द बोलली नाही. वाक्य ना, फॉर अ लाँग टाईम. फॉर अ लाँग टाईम म्हणजे बराच वेळ. शी डिडंट से अ वर्ड. फॉर अ लाँग टाईम शी डिडंट से अ वर्ड. वर्ड म्हणजे शब्द. डिडंट म्हणजे बोलली नाही,
कारण भूतकाळ आहे त्याच्यामुळे डिड यूज केलं जातं साध्या भूतकाळामध्ये. म्हणून शी डिडंट नाही म्हणून नॉट वापरलेला आहे. आणि से म्हणजे बोलणे आणि अ वर्ड म्हणजे शब्द. वाक्य आलेलं आहे फॉर अ लाँग टाईम शी डिडंट से अ वर्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, तू असं म्हणणं विचित्र आहे. तू असं म्हणणं विचित्र आहे. वाक्य ना, इट्स स्ट्रेंज यू से लाईक धिस. इट्स स्ट्रेंज यू से लाईक धिस किंवा दॅट म्हटलं तरी चालेल. यू से लाईक दॅट म्हटलं तरी धिस किंवा दॅट. इट्स स्ट्रेंज असणे म्हणजे विचित्र असणे. लक्षात घ्या, यू से म्हणजे तू असं म्हणणं काय आहे, विचित्र आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं, फक्त हो किंवा नाही म्हण. फक्त हो किंवा नाही म्हण. वाक्य ना, जस्ट से यस ऑर नो. जस्ट से यस ऑर नो. 15वं वाक्य, समजा किंवा बोला. तुमच्याकडे खूप पैसे होते तर तुम्ही काय केलं असतं किंवा तुम्ही काय कराल? क्वेश्चन्स मार्क. वाक्य आहे ना, लेट्स से यू हॅड अ लॉट ऑफ मनी, व्हॉट वूड यू डू. लेट्स से म्हणजे समजा तुम्ही काय, यू हॅड अ लॉट ऑफ मनी. यू हॅड अ लॉट ऑफ मनी म्हणजे तुमच्याजवळ खूप पैसे होते. त्यावेळी तुमच्याकडे खूप पैसे होते तर तुम्ही काय केलं असतं त्यावेळी किंवा काय कराल त्यावेळी. तर वाक्य आहे ना, व्हॉट वूड यू डू. व्हॉट वूड यू डू हे नंतर आलेलं आहे. तुम्ही काय केलं असतं किंवा काय कराल ते. म्हणून व्हॉट वूड यू डू आलेलं आहे क्वेश्चन्स मार्क. पहिल्यांदा आलेलं नाही बघा. पहिल्यांदा प्लेन वाक्य आलेलं आहे. लेट्स से यू हॅड अ लॉट ऑफ मनी. हे तसंच आलेलं आहे. क्वेश्चन्स केव्हापासून सुरू झाला तर तुम्ही काय केलं असतं किंवा तुम्ही काय कराल त्यासाठी व्हॉट वूड यू डू आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं, मी जे म्हणतो तेच. मी जे म्हणतो तेच. वाक्य ना, एक्झॅक्टली व्हॉट आय से. एक्झॅक्टली व्हॉट आय से. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं, मी तुमचे नाव घेतल्यावर हात वर करा. मी तुमचे नाव घेतल्यावर म्हणजे मी नाव पुकारल्यावर तुम्ही हात वर करा. तुमचे ज्याचं नाव पुकारेन त्याने हात वर करा. वाक्य आहे ना, व्हेन आय से युअर नेम रेज युअर हँड. व्हेन आय से युअर नेम रेज युअर हँड. इथे लक्षात घ्या, व्हेन हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स म्हणून आलेला नाही आहे. हे लक्षात घ्या, क्वेश्चन म्हणून आलेला नाही आहे तो. व्हेन आय से युअर नेम रेज युअर हँड असंच तो आलेला आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर 17वं नंतर 18वं वाक्य बघा, मी माफ करा म्हणतो. मी माफ करा म्हणतो. आय से सॉरी. आय से सॉरी म्हणजे आपण ज्यावेळी माफी मागतो पण तर आय से सॉरी म्हणजे मी माफ करा म्हणतो म्हणजे मी सॉरी म्हणतो असं आहे ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य, मी म्हणतो की तुम्ही इथे यायलाच पाहिजे. मी म्हणतो की तुम्ही इथे यायलाच पाहिजे. वाक्य ना, आय से यू मस्ट कम हिअर. आय से यू मस्ट कम हिअर. मस्ट म्हणजे यायलाच पाहिजे. कंपल्शनसाठी मस्ट यूज केलं जातं म्हणून आय से यू मस्ट कम हिअर. हिअर म्हणजे इथे. त्याच्यानंतर 20वं वाक्य, बघा तुम्ही ते पुन्हा म्हणू शकता. बघा तुम्ही ते पुन्हा म्हणू शकता. वाक्य ना, सी यू कॅन से दॅट अगेन. सी यू कॅन से दॅट अगेन म्हणजे तुम्ही काय करू शकता ते पुन्हा म्हणू शकता असं वाक्य. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहे से वापरून बनवलेली. कशी बनवली ती तुमच्या लक्षात आली असतील. आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा. आणि खूप महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची कशाला म्हटलं जातं, कारण ही वाक्य आपल्या दररोजच्या म्हणजे रेग्युलर डेली बेसिसमध्ये आपण यूज करतो. त्याच्यामुळे ती इग्नोर करू नका. व्यवस्थित बघा ती कशी बनवली आहे ती लक्षात द्या आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करायला शिका. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा यूट्यूब चॅनल पण हल्ली रिसेंटली ओपन झालेला आहे. तिथे जाऊन पण आम्हाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचं नाव आहे सक्सेस इंग्लिश स्पीकिंग शॉर्ट्स म्हणून यूट्यूब चॅनलचं नाव. यूट्यूब चॅनल लिंक आहे https://www.youtube
youtube.com/@swapnilnaik.a1 आणि यूट्यूब हँडल लिंक आहे @swapnilnaik.a1. म्हणजे तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवर जाऊन @swapnilnaik.a1वर तुम्ही सर्च केला की तुम्ही डायरेक्टली आमच्या चॅनलला पोहोचू शकता. त्याच्यामुळे व्यवस्थित ते कारण तिथे पण तो चॅनल पण खूप महत्त्वाचा आहे, कारण तिथे व्होकॅब्युलरी आम्ही दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत आणि महत्त्वाचे काही टिप्स पण आम्ही तिथे देणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित तिथे जाऊन व्हिडिओ बघा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांना पण याचा लाभ घेता येईल. शब्दसंग्रह व्होकॅब्युलरी पण खूप महत्त्वाचं आहे, कारण वाक्य बनवताना आपल्याकडे शब्दभंडार असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन शब्द घेऊन, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.